जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, झाली का नाही तुमची सरकी लावणं? तर खूप दिवसानंतर परत आपण ब्लॉग व्हिडिओ घेत आहे. तर मित्रांनो, आता आपण कोणत्या सरकी तळले लावले? आपण इन्वेज कंपनीच्या लावल्या बघा. तर आम्हाला इन्वेज कंपनीने 4 बॅग डेमो म्हणून दिल्या होत्या. तर बघू शकतात, आपण ही पेरणी केली ती 4 दिवस झालेला. आणि बघा किती आणि छान सरकी उगली आमची. हे पहा, या अशा प्रकारे सरकी आपली उगलेली आहे. आणि मित्रांनो, आता सध्या पाऊस तर नाही, लावल्या पाऊस पडला होता. तर बघू शकतात परत आभाळ आलेले आहे इकडं. आज काही आणि काही लोक काही शेतकऱ्यांनी तर काय केलं, आता सरक्या लावल्याने पाऊसच नाही आला बघा. आणि असं का होतंय? पाऊस यायला पाहिजे ना टायमाला. आम्ही सरकी लावली, आमची सरकी उगायला पाहिजे. तर बरोबर आहे मित्रांनो. आता काही लावले तर काही भागामध्ये पाऊस नाही आहे, त्यामुळे काय होतं, शेतकऱ्यासोबतच का असं होतं मला ते कळत नाही. परत एक आता सध्या कर्जमाफीचा विषय चालू आहे, त्याच्यावर सुद्धा मित्रांनो कर्ज माफ नाही होत. म्हणजे खूप अवघड आहे शेतकऱ्याचं. आणि हे बघू शकतात, आता याला आता लावली, परत हिला 2-3 वेळेस खत टाकणे मोठी परत झाल्यानंतर, औषध द्यायचं, औषध फवारायचं. फवारणी, म्हणजे खूप असं अवघड आहे शेतकऱ्याचं. परत निसर्गाने सुद्धा साथ दिली पाहिजे बघा टायमावर. परत आता जर अवकाळी पाऊस आला तर काय खरं नाही आहे. गेल्या वर्षी तर असं झालं तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असा ना आपला, खूप सारखी वाहून गेली ती. आणि आमचं 1-1.5 एकरचं नुकसान झालं बघा गेल्या वर्षी. नाही का, पोळ्याच्या टायमालाच खूप पाऊस पडला होता. आमचा वडा ते सगळं फुटून गेलं त्या टायमाला. आणि कोणतंच सरकार मित्रांनो, आलं नाही काहीच नाही. त्यावेळेस. आणि पंचनामा सुद्धा होऊन पैसे सुद्धा नाही आले, काहीच नाही आलं. म्हणजे खूप असा पाऊस झाला गेल्या वर्षी, तर खूप नुकसान झालं सरकीचं. आता ह्या वेळेस तरी तसं व्हावं नाही असं देवाकडे प्रार्थना. आणि शेतकऱ्याला यंदा तरी चांगला भाव भेटावा, कापसाला 10,000च्या पुढं. चांगलं पीक व्हावा, कापूस व्हावा चांगला. एवढीच मी विनंती करतो. आणि सरकारनं सुद्धा चांगल्यापैकी भाव द्यावा शेतकऱ्याला. हे बघू शकतात किती भारी वातावरण आहे. आणि आज आमच्याकडे भरपूर असं आभाळ आलं बघा. आता काय माहिती पाऊस येतो की नाही. तर नुसतं सकाळपासून आभाळ येतं, परत ऊन पडतं. पाऊस यायला पाहिजे मित्रांनो. आम्ही आता सरकी लावली, सरकीला पाणी लागत, आपल्या पाऊस सुद्धा लागतो. आणि आता आम्हाला ह्या सरकीमध्ये किती क्विंटल कापूस होतो सारी, ते सुद्धा आम्ही तुम्हाला तर सांगणार आहे मित्रांनो, बघा. आपण आता 4 बॅग दिलेले आहे, तर 4 बॅगला किती क्विंटल कापूस होणार हे नक्की तुम्हाला आपण व्हिडिओद्वारे कळविणार आहे. तर चांगला आपल्याला या सरकीनं रिझल्ट दिला तर तुम्ही तर पण. मग आपण त्यांचा नंबर नाही का खाली स्क्रीनवर टाकणार आहे. मग तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून सरकीची आणि बॅग घ्या आतापर्यंत बघा. आपण अशी कोणतीच जाहिरात केली नाही जेणेकरून त्या व्हिडिओ जाहिरातून लोकांना नुकसान होईल. नेहमी आपण आतापर्यंत, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपले पूर्ण. आपण असा कोणताच व्हिडिओ केला नाही की त्यातून असे गेम चेन्याचे वगैरे आपण कशाचेच नाही केलेले. आता किती मोठं क्रिएटर आहे ते गेम चेच करते, आपण तसं नाही केलेलं. गेमिंगचं प्रमोशन आतापर्यंत केलं नाही मित्रांनो. आम्हाला सुद्धा भरपूर आलते, पण आम्ही नाही म्हणतो स्वतः. तर जे आहे आपण ते कष्टानेच करायचं आणि कष्टानेच मिळवायचं. तर चला तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथपर्यंतच. आणि आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तर शेअर, शेअर लाईक. कमेंट नक्की करा. धन्यवाद.